मित्रांनो, सूरजला निक्कीने राखी बांधलेली आहे आणि दिलेलं आहे आयुष्यभरासाठी वचन। नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये रक्षाबंधन आपल्याला साजरं होताना पाहायला मिळते। सदस्य आहेत ते एकमेकांना राखी बांधताना आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, एक प्रोमो समोर आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला निक्की आहे ती सूरजला राखी बांधताना दिसते आणि मित्रांनो, निक्की सूरजला राखी बांधत हे बोलताना दिसत आहे, हे वचन देताना दिसत आहे की ह्या घरामध्ये आपण दोघं जितके दिवस राहू किंवा घराच्या बाहेर सुद्धा मी तुझी रक्षा करेन। तू जिवंत असेपर्यंत, मी जिवंत असेपर्यंत, जेव्हाही तुला कधी कसलीही गरज लागली, आता तर तुला खरंच कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे, पण तुला कोणत्याही गोष्टीची कधीही गरज लागली तर तू मला अर्ध्या रात्री फोन करू शकतोस आणि मी कोणत्याही शूटिंगमध्ये असले तरी तुझ्यासाठी मी शूटिंग सोडून पळत येईन, हे मी तुला वचन देते। त्यानंतर मित्रांनो, सूरज आहे तो सुद्धा निक्कीला बोलतोय की मी तुझी अशीच रक्षा करेन आणि मित्रांनो, सूरज आहे तो मोठी बहीण म्हणून निक्कीच्या पाया पडताना सुद्धा आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, निक्की घरामध्ये कशीही वागत असली तरी आता सूरज बरोबरचा हा जो क्षण आहे रक्षाबंधन साजरा करताना आणि सूरजला राखी बांधते, ज्या प्रकारे ती वचन देते, हे सगळं पाहून डोळ्यामध्ये खरंच पाणी आलेलं आहे। कारण मित्रांनो, भाऊ आणि बहिणीचं नातंच असं आहे की ज्याची आपण कशाबरोबरही तुलना करू शकत नाही। तर मित्रांनो, भाऊ आणि बहिणीचं गोड असं नातं साजरा करण्याचा क्षण म्हणजेच रक्षाबंधन आणि ते आपल्याला घरामध्ये सदस्य आहेत ते एकमेकांबरोबर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत। त्यानंतर मित्रांनो, अंकिता आहे ती धनंजय दादांना राखी बांधताना दिसते आणि तिने अजून एक राखी योगिताची म्हणून धनंजय दादांना बांधलेली आहे। तर मित्रांनो, आज पूर्ण एपिसोडमध्ये पाहूयात की घरातील सदस्य आहेत ते एकमेकांबरोबर रक्षाबंधन कसं साजरं करतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।